नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आजच्या या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो। मुंबई पोलीस भरती 2022-23 ची ही नवीन अपडेट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। पुन्हा नवीन लिस्ट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। 500+ मुलांचे मेडिकल डेट व 3rd and 4th जॉइनिंग लिस्ट सुद्धा आलेली आहे। संपूर्ण यादी प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हे यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल प्रवेश SSC मध्ये भेटणार। त्याला सुद्धा तुम्ही टेलिग्रामला जॉइन करून ठेवा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक पोलीस रिलेटेड व्हिडिओज आणि सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे जे काही जाहिराती येतात आणि स्कीम्स जे येतात त्याच्या रिलेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलं जाते। म्हणून जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राइब करा। तर चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लेट न करता याची जे यादी प्रसिद्ध झालेली आहे ते आपण इथे बघूया। यामध्ये बघू शकता विद्यार्थी मित्रांनो 22/5/2025 ला ही यादी प्रसिद्ध झालेली आहे। आणखी यामध्ये 300 उमेदवार आहे। आणखी जे दुसरी झालेली आहे त्यामध्ये 200+ विद्यार्थी इथे मेडिकलसाठी आणि जॉइनिंगसाठी इथे मेडिकलसाठी पात्र ठरलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो। त्यांची ही लिस्ट आहे। यामध्ये काय दिलेलं आहे ते इथे तुम्ही बघू शकता। उपरोक्त संदर्भानुसार मुंबई पोलीस शिपाई पदाची अंतरिम निवड यादी कागदपत्र पडताळणी व भरती निकषाच्या अधीन राहून गुणवत्तेनुसार प्रसिद्ध करण्यात आली आहे। चरित्र पडताळणी अहवाल निरंक प्राप्त झालेल्या तसेच सामाजिक व समांतर आरक्षणातील प्रमाणपत्राच्या पडताळणीच्या अधीन राहून तसेच वैद्यकीय चाचणी घेण्यात येत असून जे उमेदवार वैद्यकीय चाचणी पात्र ठरतील अशा उमेदवारांना दिनांक 27/5/2025 ला रोजी नियुक्त आदेश प्रदान करण्यात येईल। सोबतच्या यादीत नमूद केलेल्या 300 उमेदवारांची दिनांक 27/5/2025 रोजी वैद्यकीय चाचणी तथा नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी प्रशिक्षणास जाण्याच्या तयारीनिशी सशस्त्र पोलीस इथे बघू शकता सशस्त्र पोलीस कोळे कल्याण कलिना प्रशिक्षण व क्रीडा सांताक्रूज पूर्व मुंबई येथे सकाळी 7 वाजता हजर राहावे। सदर दिवशी जर उमेदवार नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी गैरहजर राहिले तर गैरहजर उमेदवारांस मुंबई पोलीस शिपाई पदावरून नियुक्त होण्याचे स्वारस्य नाही असे गृहीत धरून त्यांची अंतिम निवड यादीतून निवड कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल असं त्यांनी सांगितलंय। तसेच त्यांच्या जागी अंतरिम प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्तीसाठी संधी देण्यात येईल। जे वेटिंग लिस्टमध्ये मुलं आहेत त्यांना ही संधी देतील जर तुम्ही तुमच्या मेडिकलसाठी गेले नाही तर, असे त्यांनी सांगितले आहे। त्याचबरोबर इथे जे डॉक्युमेंट्स आहेत ते विद्यार्थी मित्रांना यांनी दिलेले आहे। ते डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत इथे नियुक्तीसाठी येताना न चुकता सोबत आणावयाच्या आवश्यक बाबी भरती ओळखपत्र, मैदानी चाचणी, लेखी परीक्षेचे, त्याचबरोबर 4 पासपोर्ट, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड तुम्ही घेऊन जायचं सोबत। त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता दैनंदिन गरजेच्या वस्तू घेऊन पोलीस प्रशिक्षणाच्या तयारीने न चुकता हजर राहावे। त्याचबरोबर इथे बघू शकता तुम्ही आवेदन अर्जाच्या नमूद केलेली मूळ कागदपत्रे इथे दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। हे तुम्हाला PDF आपल्या टेलिग्राम चॅनल प्रवेश SSC मध्ये भेटणार। त्याचबरोबर शासनाने वेळोवेळी विहित केलेले लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र हे सर्व इथे दिलेले आहे। यामध्ये जे त्यांनी PDFs दिलेले आहे, काही पत्र दिलेलं आहे तुम्हाला प्रमाणपत्र, ते तुम्हाला सुद्धा घेऊन जायचे आहे। त्याचबरोबर तुम्हाला येते वेळीस सोबत जेव्हा जाल तेव्हा सोबत मेस ॲडव्हान्स 2000 रुपये सुद्धा तुम्हाला घेऊन जायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे सोन्याचे दागिने सोबत घेऊन जायचे नाही विद्यार्थी मित्रांनो, कारण हे तुमची जबाबदारी राहील असं त्यांनी सांगितले आहे। त्याचबरोबर इथे विशेष सूचना काय दिलेली आहे ते सुद्धा इथे बघून घ्या तुम्ही। भरती आवेदन पत्र नसल्यास अथवा अपूर्ण कागदपत्रे प्रमाणपत्रे असल्यास नियुक्ती देण्यात येणार नाही। नियुक्तीसाठी दिलेल्या दिनांकाच्या वेळी गैरहजर राहिल्यास पूर्ण सूचना न देता निवड रद्द करण्याबाबतची कारवाई करण्यात येईल। याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व न चुकता हजर राहावे। सदरची पोलीस शिपाई पदाची अस्थायी नियुक्ती आदेशातील अटी व शर्तीच्या अधीन आहे व सदरहून अटी व शर्त उमेदवारास बंधनकारक आहे असं त्यांनी सांगितलं आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर इथे बघू शकता नियुक्तीसाठी बोलवण्यात आलेल्या उमेदवारांनी भरती निकषांची अर्हतेची पूर्तता न केल्यास
न केल्याचे आढळून आल्यास नियुक्ती दिली जाणार नाही अथवा नियुक्तीनंतर पात्रतेविषयी त्रुटी आढळून आल्यास उमेदवारांची निवड तत्काळ रद्द करण्यात येईल. जर तुम्हाला तुमचे सिलेक्शन झाल्यावर काही प्रॉब्लेम येत असतील विद्यार्थी मित्रांनो, तर काही यांना सापडलं असं, तर हे तुमचं जे कॅन्डिडेचर आहे ते सुद्धा कॅन्सल इथे करू शकतात असं त्यांनी बोललेले आहेत ते. त्याचबरोबर इथे तुम्हाला काय दिलेलं प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे, हे सुद्धा तुम्हाला PDF याची घेऊन जायची आहे. इथं अंडरटेकिंग तुम्हाला दिलेले आहे, याची सुद्धा PDF काढून प्रिंटआउट काढून तुम्हाला सिग्नेचर करून इथे घेऊन जायचे आहे. त्याचबरोबर संगणक हाताळणी याचे सुद्धा हमीपत्र हे सुद्धा घेऊन जायचे आहे विद्यार्थी मित्रांनो. हे सुद्धा हमीपत्र तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे. त्याचबरोबर ही आहे फायनली लिस्ट विद्यार्थी मित्रांनो 300 मुलांची जे मेडिकलसाठी पात्र ठरलेले आहेत आणि त्यांना 7 वाजता इथे बोलवले आहे. सांताक्रूज जे ॲड्रेस मी तुम्हाला सांगितलं ते 27/5/2025 तुम्हाला तिथे पोहोचायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर आता मी तुम्हाला इथे दुसरी लिस्ट दाखवतोय. ही दुसरी लिस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही यामध्ये इथे बघू शकता. हे 23/5/2025 प्रसिद्ध झालेली आहे. इथे सुद्धा तेच लिहिलेलं आहे आणि याची तुम्हाला जी डेट राहील याची ते 28/5/2025 28/5/2025 इथे 252 मुलांना इथे उपस्थित राहायचं आहे. ॲड्रेस तेच राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. इथे बघू शकता सशस्त्र पोलीस कोळे कल्याण कलिना प्रशिक्षण व क्रीडा सांताक्रूज पूर्व मुंबई येथे सकाळी 7 वाजता तुम्हाला हजर राहायचे आहे. डॉक्युमेंट सेम घेऊन जायचे आहे विद्यार्थी मित्रांनो, जे आता मी तुम्हाला सांगितलं आहे इथे. आणि यामध्ये सुद्धा इथे तुम्ही बघू शकता हे हमीपत्र तुम्हाला हे घेऊन जायचे आहे. त्याचबरोबर जे प्रमाणपत्र आहे ते सुद्धा घेऊन जायचे आहे. आणि हे जे 28 तारखेला ज्या मुलांना जायचे आहे त्यांची लिस्ट 252 प्लस मुले आहेत इथे विद्यार्थी मित्रांनो. ते इथे तुम्ही बघू शकता. तुम्हाला 28/5/2025 सकाळी 7 वाजता वैद्यकीय चाचणीसाठी बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी ही इथे दिलेली आहे. त्याचबरोबर हे दोन्ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल प्रवेश SSC मध्ये भेटणार विद्यार्थी मित्रांनो. इथे तुम्ही तुमचं नाव बघून घ्या आणि अशाच प्रकारच्या अशी यादी आणखी अपकमिंग येतील तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल विद्यार्थी मित्रांनो. म्हणून जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत.